नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। तर आज मी बाहीला जोड कसं द्यायचं हे दाखवणार आहे। तर पहिल्यांदा आपण बाहीचं मेजरमेंट घेऊया। तर बाहीची जी लांबी आहे ती 9.5 इंचाची आहे आणि उंची जी आहे ती 5.5 इंचाची आहे। तयार होऊन ही बाही 5 होणार आहे आणि जी घडी घेतलेली आहे आपण ती फिटिंगवरती घेतो बाहीची घडी। तर आता हे बघा, हे वर्कचं ब्लाउज पीस होतं आणि एवढी स्लीव्ज आलेली होती ह्याला। तर ह्या स्लीव्जला दोन्ही साईडला आपल्याला जोड येणार आहेत। तर तुम्ही बघू शकता की कसं केवढीशी छोटीशी बाही आलेली आहे आणि माप तर मोठं आहे। आपण काय करू शकतो, तर अशा पद्धतीने पहिल्यांदा अगदी व्यवस्थित सरळ कट करून घ्यायचं आहे कापड। आता मी हे 4 पीस घेतलेले आहेत, 2 इकडे लावणार आहे आणि 2 तिकडे लावणार आहे। तर पहिल्यांदा जी आतली साईड आहे आपण त्याला खून करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला उलटं आणि सुलट असं समजावं म्हणून। तर हे मी नेहमीच खून करून घेत असते स्लीव्जला किंवा मेन फॅब्रिकला किंवा अस्तरच्या कपड्याला मी नेहमीच अशा खुणा करून घेत असते की आपल्याला सुलट भाग समजावा आणि उलट भाग समजावा। तर अशा पद्धतीने इथे मी 4 पीस कट करून घेतलेले आहेत कापडाचे। आणि ॲक्च्युली हे जे कापड होतं ते उंचीला सुद्धा अगदी कट टू कट बसलं, म्हणजे जे बॅक साईडचा पार्ट आहे ना तो सुद्धा अगदी कट टू कट मला घ्यावा लागलेला आहे। तर त्याच्यापेक्षा उंची जास्त असते तर कदाचित ह्या ब्लाऊजला थोडा प्रॉब्लेम आला असता, पण जेवढं कापड होतं ते असं 2 ह्याच्यात होतं कापड, म्हणजे बॅक साईड आणि स्लीवचा एक पार्ट होता आणि एक पूर्ण प्लेन असा पार्ट त्यांनी अटॅच करून दिला होता। तर अशा पद्धतीने बाही जर आली तर तुम्ही असा जोड द्या की अजिबात समजणार पण नाही। आणि ही जी जोड देतो आपण तो आतमध्येच फिटिंगमध्ये जातो, थोडासा अगदी किंचित दिसतो, तो पण आतल्या साईडला दिसतो, त्यामुळे एवढं काही वाटत नाही, म्हणजे समजतही नाही आपण जोड दिलेला आहे। तर हे जोड आजकाल प्रत्येक ब्लाऊजला जोड द्यावा लागतो आणि जोड द्यायचं म्हटलं की कंटाळा येतो, पण पर्याय नाही, जोड दिल्याशिवाय स्लीव्ज तर कट करता येत नाही। तर अशा पद्धतीने बघा मी 4ही पार्ट जोडलेले आहेत व्यवस्थित। तर आता आपण ही बाहीवर बाही ठेवून जोडून घेणार आहोत। तर ही बाही मोठीसुद्धा घेऊ शकत नव्हतो, कारण की वरती बॅक साईडचा पार्ट होता, त्याच्यामुळं जेवढी डिझाईन होती तेवढीच बाही म्हणजे घेता आली। एकतर मध्ये साधारणतः 6.5-7 इंचाची ती डिझाईन होती, पण त्या काय म्हटल्या की फुल तर बाही काय होणार नाही, म्हणजे 3/4 बाही काय होणार नाही, तर तुम्ही अशी छोटी बाही म्हणजे 5 इंचाची बाही केली तरी चालेल। तर मी विचारलं होतं की पूर्ण डिझाईन आहे तर तशी बाही हवी आहे का तुम्हाला, तर ते म्हटले एकतर छोटी तरी चालेल किंवा एकतर मोठी तरी, मध्ये आधे 7-8 इंचाची मी स्लीव्ज घालत नाही, त्याच्यामुळे जेवढी तुम्ही 5 इंचात बसेल बाही तेवढी तुम्ही घ्या। तर अशा पद्धतीने मी स्लीव्ज घेतलेली आहे। स्लीव्ज पण अशी आलेली होती की समोरासमोर स्लीव्जचे पार्ट आलेले होते, म्हणजे त्याला मला मध्ये कट करावं लागलं होतं आणि मग ते दोन्ही पार्ट बाजूला झाले। तर त्याच्यामुळे खाली पण म्हणजे दंड घेराला सुद्धा जागा कमीच होती, म्हणजे जी उंची असती थोडंसंच तो पार्ट शिवायला होता, त्याच्यामुळे अगदी बरोबर मला कट करावं लागलेलं आहे। तर अशा पद्धतीने हे बघा जोड देऊन ही बाही कंप्लीट झालेली आहे। अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या स्लीव्जचा कपडा आपल्याला येतो, तर आपण अशा पद्धतीने ही बाही जोडा आणि सोपी पद्धत आहे, आरामशीर तुम्ही करू शकता। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।